नमस्कार. आज आपण आलो आहे मोरदन या गडावर. मोरदन या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे पिंपळगाव मोर आणि या बाजूला खैरगाव. आपण खैरगावमधून आलो आहे. किल्ला चढण्यासाठी 1.5 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. गडाचा विस्तार प्रचंड आहे आणि या गडावर पाहण्यासाठी अवशेषसुद्धा आहेत. एक एक करत सर्व आपण वास्तू पाहणार आहे. त्या पाठीमागे पाहू शकतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात अवघड ट्रेक आपण ज्याचा उल्लेख करतो. प्रत्येक गिरीप्रेमींचं जे स्वप्न असतं म्हणजे हा आपला नेमकेचा ट्रेक हे होते अलंग मदन तुलंग हे किल्ले पाण्यास भेटतात. खैरगावमधील हे हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी आपण आपल्या गाड्या लावल्या आहेत व गडमाथ्याच्या दिशेने आपण आता प्रस्थान करत आहे. या पाण्याच्या टाकीपर्यंत आपण गाड्या आणून इथे लावू शकतो. समाधी वर पिंड आहे ना समाधीचे पाय आहेत वर. पाय म्हणजे सतीचे नाही हा ना, सतीचे पाय राहते. ही सती समाधी पाहून झाल्यानंतर गडमाथ्याच्या दिशेने जाणारी ही सरळ पायवाटी गाडीपर्यंत येते आपली टू व्हीलर समाधीपर्यंत. हां सावलीत. हां हो. काय निहाळे मंदिरापासून साधारण 10 मिनिटामध्ये आपण या पहिल्या टप्प्यापर्यंत पोचून गेलो. आता आपणाला हा दुसरा टप्पा आहे व त्या ठिकाणी माचीचा भाग आहे. तसेच ही बाजू पाहिली तर तिथं आपला झेंडा बुरुज आहे. त्याच्या बाजूला एक छोटंसं नेड आहे. हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गापासून खैरगाव 1 किलोमीटर लांब आहे व घोटीपासून हे अंतर 5 किलोमीटर अंतर आहे. चला आता आपण गडमाथ्याच्या दिशेने जाऊ. वारकरी सह्याद्रीचा यूट्यूब चॅनल संतोष मुंडे पाटील तेही आपल्यासोबत आज आहेत. गावातून पूर्णतः पायवाट याशी ते येऊन अशा मार्गे पूर्णतः मळलेली आहे. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे. बरोबर मध्ये त्रिंगलवाडीचा किल्ला हा आहे. कावनाई तीन ब्लास्टला मध्ये हा कावनाई हा समृद्धी महामार्ग पाहायला भेटते. अशा मार्गाने आपल्याला चालत राहायचंय. आता घळीची वाट चालू झाली. सुंदर पूर्णतः गळीतून जाणारी अतिशय सुंदर पायवाट आहे. पहिल्या टप्प्यापर्यंत आपण अर्ध्या तासामध्ये जवळपास पोहोचून गेलो आहे. या ठिकाणी बहुतेक वरती ही तटबंदी असावी किंवा नैसर्गिक तटबंदी. या गळीतून वर जायचे आपल्याला. व्यवस्थित आहे वाट. ओके वर असेल इथं नाही. तिथे एक नैसर्गिक गुहा दिसते पहिला आपल्याला.
इथनं बघा तर रस्ता समोर दिसायला लागला आपल्याला आता गडमाता. ह्या अशा वाटेने आपल्याला आता लास्टला जायचं आणि तिथून वर चढायचं. शेवटचा टप्पा आता आहे. साधारण अजून अर्धा ते पाऊण तास लागेल आपल्याला. या ठिकाणी रांजण आहे तिथे सांगितले पहिल्या पठारावर. ते आपण येताना शोधू. प्रथम गडमात्याच्या दिशेने जाऊ. गडमाता म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. समोरच्या बाजूस तिथपर्यंत अगदी हे आहे. वरती त्या बाजून जायचे आपल्याला आता पुढून. खालचा इगतपुरीचा भाग, समोर बलाढ्य, अलंग, मदन आणि कुलंग या दुर्ग त्रिकोटातील किल्ले पाहायला भेटत आहेत. पाठीमागच्या बाजूस आपला कावनाई किल्ला, त्रिंगलवाडी हे आहेत. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला छोटं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. गुरांसाठी हे पाणी योग्य आहे. साधारण 1 तास झाला आपण पायथ्यापासून सुरुवात केली आहे ट्रेकला. अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी. तिथून कुठे वाटू दारावर आपल्याला या ठिकाणी गायी आहेत. आजच आपण जाऊ सरळ तिथनं वरती जाऊ. गळीतून वर आल्यानंतर या अशा रस्त्यांनी वर यायचं आहे व उजव्या साईडला किल्ला आणि डाव्या साईडला दरी ठेवत चालत राहायचं आहे. पिंपळगाव मोरच्या बाजूला आपण आता आलो आहे. ही हां ठीक आहे. आणि समृद्धी महामार्ग वजुना हो. या ठिकाणावरून डाव्या साईडचा रस्ता जो आहे तो पुढे शिव मंदिर आहे, तिथं पाण्याचं टाक आहे, तिकडे जातो व हा उजवा रस्ता बालेकिल्ल्याच्या दिशेने जातो. प्रथम आपण बालेकिल्ल्यावर जाऊ, बालेकिल्ल्यावरचे अवशेष पाहू आणि नंतर शिवमंदिर करायला येऊ. ठीक आहे. एक 15 ते 20 मिनटात आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ. थोडा आम्हाला अर्धा तास रस्ता चुकल्यामुळे उशीर झाला. शेवटी 1.25 तासाच्या ट्रेकनंतर गडमाथ्यावर आपण
पोचून जात आहे. गडावर आपण आता पाहू शकतो आलो आहे. गडमातेचा विस्तार बराच मोठा आहे. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी जंगली प्राण्यांची भीती असते, त्यामुळे अतिशय सावध आणि काळजीपूर्वक यायचं. दुपारचे आता 12 वाजले, त्यामुळे थोडासा उन्हाचा त्रास जाणवतोय. 5 मिनिटाची चाल बाकी राहिली आहे. गडमाथ्यावर चाललो आहे आपण. जाताना आपणाला या ठिकाणी असे कोरीव दगड पाहायला भेटत आहेत व गडमाथ्यावर त्या ठिकाणी आपण 2 मिनिटात पोचून जाऊ. चला. हॅलो, रस्ता चुकलो होतो, त्यामुळे आपण अर्धा तास उशीर आलो. नाहीतर 11:30 आपण गडमाथ्यावर पोचून गेलो. फायनली गडमाथ्यावर पोचून गेलो. वाव, समोर AMK पाहायला भेटत आहे. पाहू शकतोय. तर गडमाथ्यावर आल्यानंतर प्रथम एक पाण्याचे टाकं लागते आपणाला. गडमाथ्यावर फिरताना आपणाला अनेक ठिकाणी असे हे कोरीव दगड पाहायला भेटत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोरीव दगड आहेत. गडाचा विस्तार मोठा आहे. अवशेष आपणाला एक पाण्याचं टाकं लागलं. अजून पाहू काहीतरी गुहा आहे, त्या गुहेमध्ये आपल्याला सावध उतरायचं आहे. अजून काही अवशेष पाहायला भेटत आहेत. समोरचा तो आहे समोर आल्यानंतर पुढं आपणाला अजून एक असे भरपूर प्रमाणात या ठिकाणी कोरीव दगड पाहायला भेटत आहेत. एक गुहा आहे, ती गुहा आपणाला पाहायची आहे. आज आम्ही संतोष शेठ आणि दोघे, त्यांची फॅमिली सर्व, शिवराज आणि दीदी सुद्धा मागे, दोघंजण आहे आम्ही. थोडा त्रास झाला पण ठीक आहे, थोडा पण चांगला त्रास झाला. पुढे आल्यानंतर या ठिकाणी असे हे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. प्रचंड विस्ताराचा किल्ला आहे हा. या साईडला तटबंदी दिसते अशी बऱ्यापैकी. एक पाण्याचं टाकं लागलं आहे कोरीव. त्या व्यतिरिक्त गडमाथ्यावर अजून हे थोडेसे वाड्यांचे अवशेष पाहायला भेटले, बाकी जास्त काही नाही. इथं एक वाड्याचा चौतारा दिसतोय. इथं हा पाले किल्ला असावा बहुतेक. आणि या बाजूला पाहिलं तर आपल्याला हे असं डोंगर वेगळा केलेला दिसते पाले किल्ला. आणि खूप मोठं पठार आहे. आपण या बाजूनं येण्याचा प्रयत्न करत होतो, त्या बाजूनं चुकीचं आहे. गडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये चाललो आहे व शेवटच्या टप्प्यात पाहू तिकडे काय पाहायला भेटत आहे आपल्याला. समोर AMK, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले खुणावत असतात. पाठीमागच्या बाजूला
कावनाई रिंगलवाडी, तसेच पूर्व बाजूला औंढा, आट, डुबेर, सोनगड, पर्वतगड, बितनगड, पट्टा हे किल्ले पाहायला भेटतात. असा हा ऐतिहासिक किल्ला आहे. संपन्न असा प्रदेश, गड किल्ल्यांनी समृद्ध असा हा जिल्हा व या जिल्ह्यातील हा मोरधन किल्ला. या ठिकाणी आलो की आपणाला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता पाहू आपणाला काय पाहायला भेटत आहे का. जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाची वेळ लागेल. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आपणाला गडावरून पाहण्यास भेटते. यारंग मदन कुलंग आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूस कळसुबाई आहे. या ठिकाणी अशी ही वाड्याचे अवशेष इथं पाहायला भेटत आहेत बऱ्यापैकी. किल्ला जर पाहिला पाठीमागे बराच विस्तार पाहायला भेटतो लांबपर्यंत. आणि याही बाजूला अजून आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई समोर पाहायला भेटत आहे. आणि या पठारावर आपण आता आलो आहे. मोरधनच्या या शेवटच्या टप्प्यामधील भागात आलो आहे. सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील ज्याचा मान आहे ते कळसुबाई शिखर पाहू शकतो. अजून सुद्धा गडाचा पसारा माग खूप आहे. या ठिकाणी दिसत झाडीझुड. अजून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. खूप मोठं पठार आहे बघे. या ठिकाणापर्यंत हां समृद्धी महामार्ग व आपला हा अकोलेला गेलेला रोड फक्त या ठिकाणावरून पाहण्यास भेटतो. आता आपण या बाजूचा परिसर पाहू आणि गड उतरण्यास सुरुवात करू. गडमाथ्यावर या ठिकाणी आपल्याला वाड्याचे चौथऱ्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. हा एक बालेकिल्ला असावा. पुढे एक पाण्याचे टाके उजव्या साईडला गेलं की एक पाण्याचे टाके इकडे. या ठिकाणी वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. खालील बाजूस पाण्याचं टाक आहे, परंतु ते पूर्णतः बुजले. आता पाहू शकतो हे पाण्याचं टाक बुजलंय. पाण्याचं टाक इकडे वाड्यांचे अवशेष दिसतात वगैरे. नाही काय वाड्याच्या खाली काय वर्षानं बुजून जाणार ते. हो या बाजूला वाड्यांच्या चौथऱ्यांचे बरेच अवशेष पाहायला भेटत आहेत.
या बाजूला बरंच मोठं पठार आहे, तसंच पाठीमागच्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पठार आहे. या ठिकाणी एक गुहा आहे, ती आता आपल्याला पाहायची आहे. या ठिकाणी जवळपास कुठंतरी आहे. खाली झेंडा बुरुज दिसतोय. या बाजूला थोडा अवशेष दिसत आहेत. इकडं नैसर्गिक खळगी इथे झालेली आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्यात चालू आहे गाड्याच्या. या ठिकाणी आपल्याला वाड्याच्या चौताऱ्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. मोर्दन हा एक अपरिचित किल्ला आहे. चालेल आलो की शेवट लास्टला. हाय का रे, इकडं बघतो. बुजलेलं ते पुढे येऊ नको. किल्ल्याचे आपण या अंतिम भागात आलो आहे. पाठीमागं पाहू शकतो, हा आहे गावनाई आणि त्रिंगलवाडी हे किल्ले पाहायला भेटतात. उजव्या बाजूला औंढा, पट्टा आणि पितनी किल्ले पाहायला भेटतात. अशा या ऐतिहासिक किल्ल्याची आज आपण सफर करत आहे. या ठिकाणी हे आपणाला नैसर्गिक भुयार पाहायला भेटत आहे. नैसर्गिक एवढं मोठं हो, नैसर्गिकच आहे. हे एक भुयार आहे, नॅचरल भुयार आहे, खूपच मोठं आहे. फक्त या ठिकाणी येताना अतिशय सावध आणि काळजीपूर्वक या. गडाच्या अंतिम टप्प्यात जात असताना आपण डाव्या साईडला आल्यानंतर या साईडला आपणाला जे आत्ता आपण गेलो ते भुयार पाहायला भेटते. छोटंसं भुयार आहे, अतिशय रिस्की आहे. त्या ठिकाणी बिबट्या वगैरे राहत असतात, त्यांचे पाऊल खुणा त्या ठिकाणी दिसत असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जात असताल तर ग्रुपनी जा, एकट्याने जाण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. इथे इथं काय काय बरं काय करायचं. हे गड पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. गडावर 2 पाण्याची टाकी, थोड्याफार प्रमाणात वाड्यांचे अवशेष, एक नॅचरल भुयार पाहिलं आणि जाताना आता आपण जे नेड आहे ते पाहणार आहे. असे एवढे अवशेष आपणाला पाहायला भेटले व गडमाथ्यावर आपणाला कोरीव दगड खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटले. या ठिकाणी आपण आता खाली उतरू. मंदिर, शंकराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आपण आता या शिव मंदिरामध्ये खाली जाणार आहोत. गडावरून येताना ही वाट मंदिराकडे गेली आहे. तिकडे खाली उतरू आपण. आता मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत दर्शन घेऊन.
जेवण करून खाली उतरण्यास सुरुवात करू. या माचीवर असणारे हे मंदिर आहे. वाव. तुझ्या भांडी बिंडी घंटी कुठे? गडावर असणारे हे महादेवाचं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. समोर झेंडा बुरुज आहे, तो पाहण्यासाठी आपण जात आहे व त्याच्या शेजारी एक नेड आहे. नाशिक जिल्ह्यातील आपण बरीच नेडी पाहिली आहेत, त्याच्यातील अजून एका नेड्याची सफर आपण करत आहोत. आपण आता गडाच्या शेवटच्या बाजूला छोटं नेड आहे ते पाहू आपण आणि परतीच्या प्रवासाला निघू. वैतरणा धरण एक 5 मिनिटात आपण या शेवटच्या ठिकाणी झेंडा बुरुज आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो. आता नेड पाहू आणि गड उतरण्यास सुरुवात करू. मोठे नेड हा असा अवघड टप्पा पार करून आपण फायनली या नैसर्गिक नेड्यामध्ये पोचून गेलो. पाहू शकतो असं नैसर्गिक नेड आहे. नैसर्गिक नेड वा 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 अप्रतिम. मोरधनवर असलेल्या या नैसर्गिक नेड्यामध्ये आपण आता पोहोचलो आहे. येण्याचा मार्ग खडतर आहे जरा. जर आपण नेहमी ट्रेक करत असाल तर या ठिकाणी या, अन्यथा या ठिकाणी आलं नाही तरी चालेल. लांबून याचं दर्शन घेऊन आपण रिटर्न गेलं तरी चालेल. चला, मोरधन किल्ल्यात आपण पूर्ण पाहिलं आहे. परतीच्या वाटेला लागू. थांबा. हा झेंडा बुरुज आहे. या झेंडा बुरुजापासून आपण असं सरळ यायचं आहे व उजव्या बाजूच्या या रस्त्याने खाली उतरायचं आहे. रस्ता थोडा रिस्की आहे, सावध आणि काळजीपूर्वक जा. अरे गड पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. थोडा रस्ता चुकल्यामुळे 1 तास उशीर झाला आम्हाला, पण ठीक आहे, खाली आता उतरतोय.